आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आम्ही ईडी सीबीआयला घाबरून पळून जाणारे डरपोक लोक नाहीत, आम्हाला स्वाभिमानाचा झटका आहे। शिंदेने केलेल्या 440 व्होल्टच्या झटक्याच्या टीकेवर राऊतांचा पलटवार। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट, उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यामध्ये बंद करावा। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघालेल्या आहेत। शहाजीबाबू पाटील यांची राऊतांवर टीका। नाशिकचा पालकमंत्री होतोय, धुळ्यामधील एका कार्यक्रमात गिरीश महाजनांचं वक्तव्य। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम असतानाच महाजनांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। 7 आमदार एकाच पक्षाचे असल्यास त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, जळगावमध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुजबळांचा आग्रह कायम, एक आमदार असताना आपण पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरतो, 7 आमदारांसाठी शक्ती लावा, असंही वक्तव्य। सरकारनं अनेक भूखंड अदानींच्या घशात घातले, मुंबई ठाण्याला लुटणारे सरकारमध्ये हे अदानींची अंडी फोडणारे लोक, संजय राऊतांचा निशाणा। उद्धव ठाकरेंनी शाकाहार मांसाहार नैवेद्य यावर बोललं ढोंगीपणा, मुळात इथे कुणी कुणाला शाकाहारी करण्याचा प्रयत्न करत नाही, केशव उपाध्यायांची ट्विट करत टीका। तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवण्याचं षडयंत्र कुणाचं, खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जुना व्हिडिओ पोस्ट करत आमदार राणा जगजितसिंह पाटलांवर निशाणा। जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनानंतर राणा जगजितसिंह पाटील यांचं मंत्री आशिष शेलार यांना पत्र। क्रीडा खात्याचं बरं होतं, त्रास नव्हता, आता कृषी खात्यामध्ये त्रास घ्यावाच लागेल। दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य, पण तो त्रास नाही ती जबाबदारी आहे, वाद होईल असं लक्षात येताच भरणेंची सारवासारव। रस्त्याची दुरवस्था झाल्यानं मुलं मंत्र्यांना भेटण्याचा आग्रह करत होते, मात्र इच्छा पूर्ण न केल्यानं मुलांनी चिखलफेक केली। दैफळ गावच्या सरपंचांचं स्पष्टीकरण, पक्का रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांनी सरपंचांच्या गाडीवर केली होती चिखलफेक।